तर गणेशोत्सवाआधी शेवटचा रविवार आहे आणि त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे आणि या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, सध्या बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी भाविकांची पाहायला मिळते। अगदी बरोबर आहे। गणेशोत्सव अगदी 2 दिवसावर आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने दादरमध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारची गर्दी झालेली आहे। आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि अनेक चाकरमानी जे आहेत ते गावी आपला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात आणि सकाळच्याच वेळी या ठिकाणी गणेशोत्सवात लागणारं जे साहित्य असते ते घेण्यासाठी गर्दी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। दादरचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी सर्वच वस्तू ज्या असतात त्या एकाच ठिकाणी मिळतात आणि त्यामुळे फक्त दादर परिसरातलेच नाही तर मुंबई किंवा मुंबईच्या बाहेरची जी लोक असतात ते या ठिकाणी येत असतात आणि आपलं जे साहित्य आवश्यक आहे ते साहित्य खरेदी करण्यासाठी येत असतात। विशेषतः या ठिकाणी ज्या आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम हार वगैरे असतात ते लाईट असतात ते घेण्यासाठी आणि त्याचबरोबर फुलं घेण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते आहे। आजचा रविवारचा दिवस आहे आणि अनेक चाकरमानी जे आहेत ते गावी जाण्यासाठी तयार झालेले आहेत। संध्याकाळच्या वेळी जेव्हा निघतील तेव्हा या सर्व लोकांना जे साहित्य पाहिजे असते ते घेण्यासाठी या ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळते आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर खरेदीसाठी सध्या लगबग पाहायला मिळते आहे।